मोदींच्या रोड शो साठी बीएमसीने खर्च केल्याचा आरोप करण्यात आलाय। बीएमसीने 3,56,00,000 खर्च केल्याचा आरोप हा संजय राऊतांनी केलाय। तर संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केलाय। बीएमसीने आचारसंहिता भंग केल्याचा आरोप देखील या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केला। नरेंद्र मोदी जी यहाँ प्रचार के लिए आए, रोड शो किया। लगभग 3.5 करोड़ रुपए का जो खर्चा है वो बीएमसी ने उठाया, एक पार्टी का 3.5 करोड़ को चुना लगाया ये लोगों ने मुंबई में आकर, जनता के तिजोरी पर भार दिया, हाँ लूट लिया। या उनके अकाउंट से पैसा जाना चाहिए। और मैं जानना चाहता हूँ मुंबई के बीएमसी कमिश्नर से, ये 3,56,00,000 जो मोदी के प्रचार दौरा रोड शो के ऊपर खर्चा हुआ है बीजेपी के लिए, वो कहाँ से जा रहा है, ये मेरा सवाल है उनसे। मैं काल जे मोदी म्हणाले की मी मुंबईला असं करेन, मुंबईला तसं करेन, तुम्ही मुंबईला भिकारी करताय। माझ्या मुंबईच्या महापालिकेच्या 90,000 कोटीच्या ज्या काही एफडीज होत्या त्या आता तुम्ही तोडायला लागलात। 5,000 कोटी आता ते MMRDL देत आहेत। म्हणजे संपूर्ण योजना ही सरकारची आणि भार मात्र महापालिकेच्या बोडक्यावर। 2 दिवसात मोदींनी त्याच्या बाजूच्या रस्त्यांवरनं वाजत गाजत जो काय तुफान मस्तवाल रोड शो केला, पण तो रोड शो त्यांनी जो केला, मला माहिती अशी मिळाली की त्या रोड शो साठी सुद्धा मुंबईकरांचा हक्काचा, मुंबई महापालिकेचा किमान 5 ते 10 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी त्या रोड शो साठी करवला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।